तर आता आपण पोचलोय सोंडाई फोर्टच्या ट्रेक जिथून स्टार्ट होतो. तर बॅक साईडला तुम्ही पाहत असाल हा इथं बोर्ड लागलेला आहे आणि पलीकडच्या साईडला इरशाळगड आहे. तर ह्या बोर्डपासून इथून ट्रेल स्टार्ट होते. ही सरळ ट्रेल पुढे जाते. तर मेन पुणे मुंबई हायवेपासून साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हा तुम्हाला सोंडाई किल्ला पाहायला मिळतो. तर चला तर आज पाहूया आपण सोंडाई किल्ला. खतरनाक अशी वाट आहे दगडधोंड्यांची. सोंडाई किल्ल्याचा वापर फक्त टेहळणी पर्पजसाठीच होत होता. तर गडावर काही एवढं बघण्यासारखं नाही. पाण्याचं टाकं आणि सोंडाई मातेचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. तर ते आता आपण पाहणार आहोत वरती जाऊन. ते जायला अर्धा पाऊण तास लागेल, पाऊण तास 40-45 मिनिट. तरी ऊन असल्यामुळे आम्ही जरा रेस्ट घेत चाललेलो आहे, कारण आधी इरशाळगड पण केलेला आहे आम्ही भर उन्हात. तर पूर्ण करपलोय आज. मग इथं वॉच टावर आहे, अक्षयला पण जॉबला ठेवतो. सगळं करपलं. हे बघा Z+ सिक्युरिटी. तिकडं मला वाटतं टॉयलेट आहे आणि मस्तपैकी चेन बिन लावून मस्तपैकी हाला लॉक वगैरे लावले. आणि इथून जर पाहिलं तर इथून एवढा मोठा गॅप, इथनं लोक आत जातील. ऐसा कैसे चलेंगे दादा. चला चला गाईज, चला चला. ST पकडायची परत. काही किल्ल्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ह्या बोर्डवरती. इथून थोडा अवघड पॅच आहे थोडासा. इथं कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसत असतील, पण स्टेप पॅच एकदम. तर इथून पुढे जायचं आहे आपल्याला. ह्या आधी आपण केलं होतं तो हा इरशाळगड. तो ट्रेक करून आपण मोरबी धरणात थोडा एन्जॉय करून आता आलेलो आहे सोंडाई किल्ल्याला. या झोपड्यांपासून आलोय आपण आतावरती. ही अशी वाट आहे. इथून क्रॉस होऊन किल्ल्याला पलीकडे जायला वाटे आणि मग तिथून पुढं परत किल्ल्यावर वरती जाण्यासाठी वाट आहे आपल्याला. तर आत्ता आपण पोचलेलो आहे. तर एवढाच पॅच राहिलेला आहे. ह्या 2 स्टेअर्स चढल्या की वर आपण असन गडावरती. तर चला पटकन जाऊया. 5:30 वाजले. परत रिटर्न 6:30 पर्यंत खाली जायचंय आणि तिथून पुढे मग प्रस्थान करायचं आपल्याला पुण्याकडे. चला गाड्यांना वरती जाऊया स्टेअर्सवर. मस्त आहे मस्त आहे स्टेअर्स मस्त आहे. वरती जाण्यासाठी असं खतरनाक असे स्टेअर्स लावलेले आहेत. इकडून पाहू शकता तुम्ही, सपोर्ट दिलेला आहे. आणि इथून जायचं आहे आता वरती. या स्टेअर्स चढून आल्यानंतर ना आपल्याला इथं पाण्याचं खामटाके आपल्याला पाहायला भेटतं. पाणी आत्ताच्या स्थितीमध्ये खराब आहे. तिथे एक छोटीशी गुहा आहे, ती मोकळी आहे. त्याच्या शेजारी आपल्याला खामटाकं पाहायला भेटतं. तर चला तर आता जाऊया आपण वरती. तर इथं चपल्या वगैरे शूज काढलेत आणि आता आपण निघालोय मंदिराकडे. मेन मंदिर जे आहे गडावरती. आणि गडावर भरपूर असे माकडं आहेत. मेहरबानी व्हावं माकडांनी आपल्या चपल्या न्यावं नाही, नाहीतर गड नंग्या पायांनी उतरावं लागेल. तर हा आहे गडाचा मेन माता. छोटासाच आहे, टेहळणी पर्पजसाठी यूज केला जात असेल त्या काळी. आणि गडावर सोंडाई मातेचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं.
सोंडाई फोर्ट एवढाच आहे मागं जेवढा टॉप दिसतोय तुम्हाला. या भागावरनं आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवत असतील. हे आधी आपण इरशाळगड केला होता, हा दिसतोय आपल्याला इरशाळगड. तिकडून आपण त्यानंतर इरशाळगड करून इकडून मोरबे धरणावर गेलो होतो. इथं थोडंसं एन्जॉयमेंट करून आपण रिटर्न नंतरनं इथून ट्रेक स्टार्ट केला होता सोंडाई फोर्टचा. आणि त्यानंतरनं आपण एक पाऊण तासाच्या ट्रेकनंतरनं टॉपवर येऊन पोचलो. तर हा होता सोंडाई फोर्ट, छोटासा आहे. या शिड्यांच्या आधी इथे एक आपला पॉईंट स्किप झाला होता. इथं पाण्याचे टाके आहेत, 2 जोड टाके आहेत पाण्याचे. तर आत्ता आपण झालोय किल्ल्यावरनं डिसेंट, खाली पोचलेलो आहे. अर्ध्या तासात साधारण आपण पोचलो आहे आता गाडीपाशी, जिथं आपण गाड्या पार्क केल्या होत्या. तर हा सोंडाई ट्रेक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच नवीन भटकंतीसोबत. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.